सलग तिसऱ्या दिवशी अकोल्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार अकोल्यात काही दिवसांपासून अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. जालन्यातील जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. आज दुपारच्या सुमारास हा पाऊस झाला. 1.5 तास झालेल्या या पावसामुळे नदी, ओढे आणि नाल्यांना देखील पाणी आलं. या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावलाय, तर खरीप पेरणीच्या मशागतीला पावसामुळे सुरुवात होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. राहाता, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यासह सर्वदूर पावसानं हजेरी लावली. तब्बल अर्धा तास विजांसह जोरदार पाऊस सुरू होता. दरम्यान जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी परिसरात दमदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. जेजुरीतील कडे पठार मंदिराच्या पायरीवरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. या पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. अवकाळी पावसामुळे वाशिम बसस्थानकासमोरील परिसरात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. नाल्यांची योग्य सफाई न झाल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात चिखलाचं साम्राज्य पसरतं. यामुळे प्रवाशांना आणि ग्रामस्थांना चिखलातनं मार्ग काढावा लागतो. यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसानं कहर केला. नेर तालुक्यातील बोरगाव लिंगा इथल्या जिल्हा परिषद शाळेचं छप्पर उडालं. शाळेतील शैक्षणिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय. संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगावच्या गणपती मंदिरात अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं. आज पहाटेच महागणपतीला अभिषेक करून मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं. मंदिराचा गाभारा आकर्षक अशा फुलांनी सजवलाय. अथर्व शीर्ष पठणासाठी शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवली आहे. बुलढाण्यातील लोणार इथल्या दैत्यसुदन मंदिरात आजपासून 5 दिवस किरणोत्सव साजरा होणार आहे. दररोज दुपारी 11:30 ते 1 वाजेपर्यंत सूर्यकिरण दैत्यसुदन मूर्तीवर पडतात. हा चमत्कार पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतायत. बीडच्या आष्टीमधील अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींना 10वीत सारखेच गुण मिळाले. आईवडिलांनी आनंद व्यक्त करत दोन्ही गुणी लेकींचं औंक्षण करून त्यांना शाबासकी दिली आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडनं शिक्षक मतदारसंघातनं निवडणूक लढण्याची चाचपणी सुरू आहे. 14 ते 15,000 शिक्षकांचा होकार आल्यास निवडणूक लढणार असं कडू यांनी म्हटलंय. 2026 मध्ये अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. राज्यात सर्वत्र वाळू माफियांचा राज सुरू असून सामान्य नागरिकांना वाळू मिळणं दुरापास्त झालं, अशी कबुली गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. जयस्वाल यांनी नियोजन भवनात खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी वाळू धोरणावर त्यांनी वक्तव्य केलंय. भाजपचे सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शिरवळमधील सारोळा या पुलाजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलंय. नागपूर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याकडे खंडणी मागून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ता प्रशांत गायकवाडवर गुन्हा दाखल केलाय. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. राज्याच्या पोलीस दलातील अपुरं संख्याबळ आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवर पडणारा ताण पाहून आता पोलीस हवालदार आणि पोलीस शिपायांना गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार देण्यात आलाय. तपासाचे हे अधिकार देण्यासाठी पदवीधर आणि 7 वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या अटी घालण्यात आल्या. शहादा शहरात क्रीडा संकुल तयार करण्यात आलंय. मात्र उद्घाटनाच्या नंतर या क्रीडा संकुलाची देखभाल दुरुस्ती क्रीडा विभागाकडनं होत नसल्याचं दिसून येत आहे. क्रीडा विभागाचे कोणतेही अधिकारी नसल्यानं कुठल्याही स्पर्धा किंवा क्रीडा संकुल उपयोगात आलं नाहीये. हे क्रीडा संकुल दारुड्या आणि गर्दुल्ल्यांचा अड्डा बनून राहिलंय. एसटी चालक समुपदेशन योजनेचा पुरता बोजवार उडालाय. एसटी चालक तणावमुक्त राहावेत या उद्देशानं त्यांच्यासाठी समुपदेशन योजना लागू करण्यात आली होती. मात्र अवघ्या 4,000 मानधनावर पुरेसे MSW उमेदवार न मिळाल्याने केवळ 20 समुपदेशक शिल्लक आहेत. कमी मानधनामुळे उमेदवार मिळणार अशी परिस्थिती आहे. भंडाऱ्यातली बसस्थानकं हाऊसफुल झाली आहेत. शाळा महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानं प्रवासी संख्येत वाढ झाली. मात्र 2 आठवड्यांपासून अनेक ग्रामीण भागात बसगाड्यांचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बस सेवा वाढवण्याची मागणी होती आहे.
पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांकडनं ऑनलाईन तिकीट खरेदीला अधिक प्राधान्य मिळत असल्याचं दिसतंय. गेल्या 4 महिन्यात व्हॉट्सअपवरनं होत असलेल्या तिकीट विक्रीतून मेट्रोला 5,38,00,000चं उत्पन्न मिळालंय. संभाजीनगर शहराजवळील 26 गावांच्या वगळलेल्या भागाचा विकास आराखडा राज्य शासनातर्फे नुकताच मंजूर केलाय. तर वगळलेल्या भागाचा नकाशाही राज्य शासनानं अंतिम केला. झालर क्षेत्रातील अनियमित वाढ रोखण्यासाठी आता आराखड्यातील रस्त्यांचं मार्किंग करण्याचा निर्णय घेतलाय. संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात उभारण्यात येत असलेल्या जॅकवेलचं काम 63% पूर्ण झाल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं केला. कंपनीला मुंबई उच्च न्यायालयात योजनेचा रोडमॅप सादर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान उच्च न्यायालयानं केलेले आदेश आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी नेमलेली विभागीय आयुक्तांची समिती या योजनेच्या कामाचा सतत पाठपुरावा घेतोय. भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलाय. बँकेनं 2008 मध्ये बलुतेदार संस्थेला 1,19,00,000 रुपये कर्ज दिलं होतं. दरम्यान शासनानं 2016 मध्ये बँकेला पैसे दिले, मात्र तरीही बँकेनं 12 बलुतेदार संस्थेवर थकीत असल्याचा उल्लेख केलाय, असं भोंडेकरांनी म्हटलंय. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र न्यायालयानं यादीला स्थगिती दिल्यानं निवडणूक प्रक्रियेला पुन्हा अडथळा निर्माण झाला. अहिल्यानगरमध्ये अतिक्रमणाविरोधात आमदार संग्राम जगतापांनी आंदोलन केलं. कर्जत शहरात रास्ता रोको करत हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. यवतमाळच्या वणी इथं घरकुल लाभार्थी आणि सरपंचांनी वाळू सत्याग्रह केला. घरकुल लाभार्थ्यांना हक्काची मोफत 5 ब्रास वाळू मिळावी या मागणीसाठी सत्याग्रह करण्यात आला. निर्गुडा नदीच्या कोरड्या पात्रात घरकुल लाभार्थी उतरले आणि वाळू उचलून सत्याग्रह केला. पंढरपूरमधील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर अनेक ठिकाणी काम अपूर्ण असताना टोल वसुली सुरू असताना भीक मागणं आंदोलन करण्यात आलं. शिवसेना ठाकरे पक्षानं तोंडले बोंडले ते इंदापूर मार्गावरील NHAIच्या विरोधात आंदोलन केलंय. दरम्यान वारकऱ्यांना कायमस्वरूपी टोल माफी करावी अशी मागणी केली. मावळमध्ये कृषी सहाय्यक बेमुदत संपावर गेले. कृषी सहाय्यक हे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करत असतात. मात्र ऐन खरीप हंगामात आता शेतकरी मार्गदर्शनापासून वंचित राहणार आहेत. दरम्यान शासनानं तत्काळ मागण्या मान्य करून कृषी सहाय्यकांना न्याय द्यावा अशी मागणी केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं चिखली आणि कुदळवाडी या भागातील नगर रचना योजना राबवण्याचा निर्णय स्थगित केला. नगर रचना योजना बिल्डरांच्या हितासाठीच राबवली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. नांदगावच्या गिरणा डॅममधून भडगाव, पाचोरा आणि जळगावच्या औद्योगिक विकास महामंडळासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलं. 2000 क्युसेक वेगानं पाणी गिरणा नदीपात्रात सोडलं. त्यामुळे पाणी टंचाई असलेल्या गावांना मोठा दिलासा मिळाला. उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं 110 किलोमीटरचं काम अखेर पूर्ण झालं. दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानं महापालिकेच्या वतीनं पाणी उपशासंदर्भात चाचणी घेण्याच्या कामाला वेग आलाय. दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूरकरांचं पिण्याच्या पाण्यासंदर्भात अनेक अडचणी दूर होणार आहेत. सोलापुरात भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली. अशोक चौक इथून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे. तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपकडनं आज नागपुरात तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. रॅलीत चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते. यावेळी बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसची यात्रा राजकीय यात्रा असल्याचा हल्लाबोल बावनकुळेंनी केला. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर अंबाजोगाईत तिरंगा रॅली काढण्यात आली. यामध्ये स्वतंत्र सैनिक, महिला, पुरुष, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जळगावात तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. यामध्ये मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. सोलापूर शहरात ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली. 3 जूनपर्यंत विना परवाना बेकायदेशीररित्या ड्रोन उडवण्यास, शूट करण्यास तसंच कोणत्याही प्रकारच्या ड्रोनचा वापर करण्यास मनाई केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेनं अनधिकृत लोखंडी कमानीवर कारवाई करत 70,000चा दंड वसूल केला. या लोखंडी कमानीवर निष्कासनाची कारवाई केली आहे. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळेला पुन्हा एकदा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुसळेच्या जामीन अर्जावर 21 मे रोजी पुढची सुनावणी होणार आहे. पुण्यात 4 महिन्यात 3.25 लाख वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बेशिस्त वाहन चालकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईत 5 पटींनी वाढ झाली. एप्रिल महिन्याअखेरीपर्यंत 3,22,000 जणांवर वाहतूक नियम भंग केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. नाशिकच्या अंबड भागात 9 वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उदयलाल तेली असं या आरोपीचं नाव असून 2016 मध्ये त्यानं गुन्हा केला होता. नागपूर पोलिसांनी शहरात ड्रग्ज फ्री नागपूर मिशन राबवलंय. या मिशन अंतर्गत पोलिसांनी 24 तासात 51 लाखांचे एमडी ड्रग्ज आणि गांजा जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून 1 आरोपी फरार झालाय. धीरज श्याम मलिक आणि शुभम परसराम पेंदोर अशी आरोपींची नावं आहेत.